दिशा सालियांच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव। दिशाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी अधिकाऱ्यांनाही प्रतिवादी बनवण्यात आलं। दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे। दिशाच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। दिशा सालियांचे वडील या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात गेलेले आहे। याबाबत मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्या सोबत आहे। कृष्णा, सौरभ, या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ज्या ज्या शक्यता अनेकदा वर्तवण्यात आल्या किंवा ज्या ज्या नेत्यांनी शिवाय वेगवेगळ्या माध्यमातून जे जे आरोप झाले आदित्य ठाकरे आणि इतरांवरती, त्या सगळ्यांचा दाखला या याचिकेमध्ये देण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे त्याचबरोबर मुंबईचे त्यावेळेला महापौर असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा खोटी माहिती देऊन आमची दिशाभूल केली आणि त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी या याचिकेमध्ये सतीश सालियान यांनी केलेली आहे। शिवाय हा सगळा गुन्हा दाखल करून तपास जो आहे तो सीबीआय सारख्या तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा आणि हायकोर्टाच्या नेतृत्वामध्ये या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी असं देखील म्हटलेलं आहे। याचिका दाखल केल्यानंतर यामध्ये प्रतिवादी राज्य सरकारला ठेवण्यात आलेला आहे। शिवाय राज्य सरकारनं मागच्या अधिवेशनाच्या वेळेला जी काही एसआयटी स्थापन केलेली होती त्यामध्ये ऍडिशनल सीपी राजीव जैन होते, त्यावेळेचे डीसीपी अजय कुमार बनसर होते आणि मालवणीचे पोलीस निरीक्षक जे सिनियर पीआय होते चिमाजी आडाव, त्या सगळ्यांना प्रतिवादी बनवण्यात आलेला आहे। शिवाय एनसीबीला त्यावेळेला काम पाहणारे समीर वानखेडे यांना सुद्धा त्यामध्ये प्रतिवादी बनवण्यात आलेला आहे। आणि आतापर्यंत दिशा सालियान। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।